शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता वाजला आहेत सकाळचे 8 वाजले आहेत आणि आम्ही आता जातलो ते आमच्या आंब्याच्या बागेमध्ये चाललो आहे. थोडी साफसफाई कराय म्हणजे चोखलाय चाललो आहे थोडा. तर तुम्हाला आमचा बाजूचा परिसर भेटेल बघायला कसं काय आहे आणि कोकणामधील रानवाटा कशा आहेत आणि अजून काही दिसलं तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करील आणि निघेल थोड्या वेळामध्येच. व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवा आणि कोकणाचा एन्जॉय घ्या. कोकण आपलाच असा. चला तर मग निघूया आता आपण बागेमध्ये. आणि हे आमचं कोकणातील सुंदर घर आणि घरासमोरील तुळस. ही तर सर्व कोकणातील घरामध्ये असते. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इकडे पालेभाजी लावलेली आहे आणि हे रोप दिसतंय तुम्हाला. हे रोप भेंड्याचं रोप आहे. अजून आता 1-2 महिन्यामध्ये भेंडी धरतील याच्यावरती. आणि इकडे माड वगैरे आहेत. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आमचं कोकणातील कौलारू घर आणि घराच्या बाजूस असणारा हा माड आणि केळी. धारेवर 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 निघतो. गुरा पण घेऊन जातो इकडं. लावून दे. इकडे मित्रांनो बघू शकता या साईडला आमची भाताची शेती आहे पूर्ण आणि वाढलेल्या आहेत. रोप पण चांगला वाढला आहे आणि हा आमचा वाडा इकडं. आणि आम्ही चोखलाय चाललो आहे. तिकडंच गुरा पण चरायला घेऊन जातो आहे. सुंदर असा परिसर झालेला आहे. सुंदर असं वातावरण आहे आणि पाऊस पण थांबला आहे मस्तपैकी. काय गे गुरांना पण जेवण देत आहे. भाकरी आणि भात. आमची आत्या आहे इकडे. आणि गुरा सोडूया आता आणि जाऊया आपण कंपाऊंडमध्ये चरायला. इकडे भाजी लावलंय काय गे. इकडे भेंडी लावलेल्या आहेत. ठीक आहे भेंडी तरी काय नाही 2च मच्छी. एक तांबवशी भेटली बारकी आणि एक ही शेंगटी. इकडे भेंडी आहे. एक भेंडीचा रोप आहे. राजकडे आहे. राजकडे दिलेला आहे. अरे ते बारकी होती जाम. तर मित्रांनो इकडे बघू शकता सुंदर असं वातावरण झालंय. भात शेती आणि हा आमच्या. चला तर मित्रांनो पप्पा गेल्यात आतमध्ये गुरा सोडाय आणि आपण इकडे थांबायचं आहे कारण गुरा त्या साईडनी वरती गेली पाहिजे इकडे. आणि ह्या वाटेने आपल्याला जायचं आहे. आंब्याच्या बागेत जायचं आहे. इकडून आता गुरं बाहेर येतील. ते आपण लावूया इकडे वरच्या साईडला. हे गुरांचा वाडा आहे बघू शकता. आणि जाम भारी असं वातावरण झालेलं आहे. पाऊस पण आज येत नाही वाडा वाटतंय. आणि आपण लावूया गुरं वरती. आमचा सोम्या बैल आहे. जाऊन तिथं वरती ना 4 आहेत आमच्याकडे गुरं. गाय आमची आणि शेळडी पण राहतील ना. 3 आहेत. एक तांबडी एक गाय आमची पाडी आणि एक गाय आहे दुसरी. 3 गाय आहेत आणि एक सोम्या बैल आहे तो पाठवून येईल. आणि आमच्या शेळ्या हे सर्व घेऊन चाललो आता आम्ही. येतो वरती धारेवरती म्हणजे आमच्या बागेमध्ये चाललो आहे. गुरं सोडलेले सर्व आता झाला आहे आमच्या सड्याच्या वाटेने. बघू शकता निसर्ग. आणि आपला काप्या फणसाचं झाड आहे. फणस पण एक पण नाही ना. फणस पण एक पण नाही राहिलेला आहे काप्या फणसावर.
तर मित्रांनो आम्ही पोचलो आता बागेमध्ये. बघू शकता इकडे जाम डेंजर वाट आहे इकडे. आणि आपल्या चोकलणी करायची आता. सर्व गुरा गेल्यात आतमध्ये. चला तर मित्रांनो आता आपण जाऊया कंपाऊंडमध्ये आपल्या. बघू शकता ही आंब्याची झाडं आहेत इकडे. इकडे काजूची झाडं आहेत आणि ते आपल्याला आता चोकलणी करायची आहे. इकडं गुरांनी पण चरायला सुरुवात केलेली आहे. बकऱ्या पण आहेत इकडे. आणि आमचा कालू. कालू बकरा. आणि इकडे एक आहे. तर मित्रांनो आम्ही पोचलो आता बागेमध्ये. बघू शकता इकडे जाम डेंजर वाट आहे इकडे. आणि आपल्या चोकलणी करायची आता. सर्व गुरा गेल्यात आतमध्ये. काजू झाड आहे तिकडे. आणि बघू शकता इकडे करवंदाची झाड आहे. आणि आपल्याला जायचं आहे आता त्या कंपाऊंडमध्ये जायचं आहे. काजूची बागा साफ करायला. जाम जंगल आहे. रोवणं भेटतात का बघूया. रोवणं आहेत काय? नाही एवढा नाही इकडं जंगल. हवा एक छोटा एक लावलेला आंबा. जंगल खाली असणार आहे ना. तर आपल्याला आता खाली जायचं आहे चोक करायला. चला तर मग चोकलायला जाऊया. एवढा जंगल नाही आहे तरी काही जास्त जंगल नाही. बघू शकता इकडे आंबे लावलेले आहेत. आणि हा आमचा निसर्गरम्य परिसर. निसर्गरम्य परिसर आहे एकदम. आणि हे सायाचं झाड आहे. साग बोलतात त्याचं झाड आहे. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या बागेमध्ये. बघू शकता इकडे. आणि आता आपल्याला हे आंब्यांच्या बाजूचा म्हणजे झाडं वाढल्यात बारीक बारीक. ती थोडी आपल्याला साफ करायची आहेत. म्हणजे चोकलून टाकायचे सर्व. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे 2 साधन आहेत. एक बेल्या आणि कोयती आहे. तुम्हाला ते दाखवतो कशा आहेत ते. आणि थोड्या वेळामध्ये चोकलायला सुरुवात करूया. पाऊस येऊन गेला मित्रांनो रिमझिम रिमझिम. आणि आता थोडा भरलेला आहे वरती. आणि हे बघू शकता इकडे हे कोयती आणि हा चोकलणी करायचा बेल्या. दोघे घेऊन चोकलणीला सुरुवात करायची आहे. आणि पाऊस लागलेला आहे थोडासा. बघूया पाऊस ह्याच्यावर लागणार सरीवर लागेल. तर गेला येऊन पाऊस थोडा. इकडे थोडीशी झालेली आहे करून. बघू शकता अशा प्रकारे करायचे आहे. त्या आंब्याची झालेलं आहे करून एक. इथे पण झालेलं आहे. आणि तिकडे आता करतोय. आणि सुंदर असा बघा पाऊस भरला आहे. ह्या साईडला भरलेला आहे पाऊस. येईल थोड्या वेळामध्ये. इकडचा अबाल तर एकदम मोकला आहे. डेंजर वाट आहे. ही खालीच आहे जाम इकडं. नाही या साईडला जाम दिसत आहे. आता स्टार्ट करूया आता आपण चोकलायला.
तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला एक कलम बांधलेलं आहे. याला बघू शकता इकडे, याला बोलतात जोड कलम. आता ह्याला इथे एक फाटी फुटेल आणि त्याला आंबे धरायला सुरुवात होतात. याची प्रोसेस पण असते. ते पाऊस कमी असेल तर हे बांधायला लागतं आपल्याला. पाऊस कमी असेल तर बांधायचं आणि मग ते जगायला 1-2 वर्ष लागतात. हे बघा, याला फालवी फुटलं इकडे, हे बघा इकडे. आणि हे असं बाहेरचा पालापाचोला त्याच्या मुदामध्ये टाकला की त्याला म्हणजे त्याचं कुजून त्याचं खत तयार होतं. असं हे सर्व आंब्याची झाडं चोखलायचे आपल्याला. इथे एक झालं आहे, इथे एक झालं आहे. पाऊस पण आला होता बारीक, बघू शकता इकडे. आणि तिकडे पण काम झालं आहे आमचं. तर मित्रांनो बघू शकता इथे पण एक जोड कलम बांधलेलं आहे. हे कमीत कमी 2 वर्षाचं आहे. 2 वर्षानंतर एवढी त्याची साईज वाढते. आणि तिकडे ते बांधलेलं आता हल्लीच बांधलेलं आहे ना. चला तर आपण जाऊयात चोखलायला इकडे वरती. तर मित्रांनो आता आपण आलो आहे ते आपण दुसऱ्या बागेमध्ये आलो आहे आणि ते आंब्यांना आता खत टाकतायत आपला राज. आणि आपण टॉमीला पण आणला होता. आमचा कुत्रा गेला पुढे स्पीडवर. आणि बघूयात आपण कसे खत टाकतायत ते. थोडाफार टाकून झालेला आहे. तर मित्रांनो बघू शकता, हे इथं ठेवलेलं आपला खत. त्याच्यामध्ये बघूया कोणत्या टाईपचं आहे. गुळीवाला खत आहे. आंब्यांच्या काजूंना वापरण्यात येते हे. आणि इकडे या साईडला टाकून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे या साईडला असं आंब्यांच्या बाजूला टाकतात आणि ते मग पाऊस पडल्यावर त्याला म्हणजे पूर्ण त्याची याच्यामध्ये क्षार असतील ते त्यांना लागतात. हा बघा इकडे त्याच्यावरती पानापाचोळा टाकून ठेवला आहे. आणि इकडे आपली गुरा चरतात इकडे पण. ही बघा रातची म्हैस आहे इकडे. आणि सुंदर अशी फुलं पण झाल्यात. हे बघा, ही फुलं कशी पूजेसाठी वापरतात गणपतीमध्ये. फुलांचं नाव आता माहीत नाही मला, पण भारी दिसतात एकदम. चला तर मग. आमचा टॉमी आहे इकडे. आलेलो आम्ही फिरायला. काढू मारण्याचा आहे. काढू काढून ठेव काढू. आणि इकडं खड्ड्याचं काम चालू आहे. बरोबर खड्डा मार रे, खाली गेला पाहिजे खत. आणि इकडे बघा, हे खत टाकायसाठी बनवलेला आहे खड्डा आपण. त्याच्यामध्ये खत टाकून पुन्हा वरती टाकून द्यायची माती. आणि वरच्या साईडला पण काम चालू आहे. आणि इकडे ससा बोलतोय. अरे कहना क्या चाहते हो? आपला टॉमी रेस्ट करतोय. नाही उडवत कर, कोपरी बिपली ठेव. तर मित्रांनो चोखलणी करून झाल्या आमची. आंब्याच्या बागा चोखलणी करायला गेलो होतो आम्ही, तिकडून झालेलं आहे. आणि आता आपण चाललो आहे ते घरी चाललो आहे. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.